चांगल्या पद्धतीने केल्या आणि आपला कारखाना भीमा पाटस खरं म्हणजे इतक्या अडचणीमध्ये तो होता, पण राहुल कुल यांनी कधीही आपला संयम ढळू दिला नाही आणि मी निराणीजींचे मनापासून आभार मानेन. ते मदतीला धावले. आम्हाला हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मालकीचाच ठेवायचा होता. त्याची मालकी बदलायची नव्हती. हा सहकारीच ठेवायचा होता. आणि म्हणून राहुल दादांनी जे प्रयत्न केले, मी तुम्हाला खरंच सांगतो, मागच्या वेळेस आलो होतो तर माझे केस जास्त दिसत होते, कमी झाले थोडे, हे यांच्यामुळेच. या कारखान्यापायी यांनी माझ्या केसांवर असा घाला टाकला. रोज कारखाना, सकाळी कारखाना, संध्याकाळी कारखाना, दुपारी कारखाना, खाताना कारखाना, झोपताना कारखाना. मी म्हटलं बाबा एकदाच करा. आणि मला अतिशय आनंद आहे ज्या पद्धतीनं पुढे चाललाय. मी आज भाकीत करतो, पुढच्या काळातला या भागातला सगळ्यात चांगला कारखाना हा असणार आहे. जे करायचं ते उत्तम करायचं.